महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। शिवाजी महाराज की सियावर प्रभु रामचंद्र की जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। आज भारतीय जनता पक्ष हिंदू संघटना यांच्या वतीनं सासवड शिवतीर्थावती सकल हिंदू बांधवांचा हिंदू समाजाचा ज्यांनी अपमान केला, ज्ञानेश महाराव यांनी जो अपमान केला त्याचा निषेध करण्याकरता आज सगळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू संघटना आणि भारतीय जनता पक्षाचे सगळेच प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीनं त्या ठिकाणी हा निषेध आम्ही व्यक्त केला आहे। खरं तर मर्यादा पुरुषोत्तम म्हणून प्रभू रामनामाचा त्या ठिकाणी आपण उल्लेख करतो। 500 वर्षानंतर प्रभू रामाचं मंदिर आजपर्यंत कुणाला जमलं नाही असं भव्य दिव्य मंदिर अयोध्येमध्ये परत एकदा उभं केलं आणि खऱ्या अर्थानं जगामध्ये त्याचा गाववा झाला। आणि आपण पाहिलं ते कोणाच काम जमलं नाही असं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अयोध्येमध्ये घडलं। प्रभू रामाचा त्या ठिकाणी आपण परत एकदा स्थापना केल्यानंतर त्या काही लोकांच्या पोटात त्या ठिकाणी दुखायला लागलं। आणि दुसरा विषय असा आहे, खरं तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ अनेक जण त्या ठिकाणी बहुतेक दररोज दर गुरुवारी काही बांधव त्या ठिकाणी जातात। महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून त्या ठिकाणी भक्त भाविक येतात। शेवटी लोकांना काय असतं, देव आहे का माहीत नाही, परंतु आपण श्रद्धा ठेवली तर आपण चांगलं वागलं तर माणसाच्या रूपात देव भेटू शकतो आणि तुमचं काम मार्ग लागतं। शेवटी माणसाला काय, समाजाला काय आवडतं, शांती आवडते आणि शांती कुठे मिळते तर मंदिरामध्ये मिळते। आणि असं असताना अनेक भाविक त्या ठिकाणी अक्कलकोटला जातात, त्या ठिकाणी श्रद्धेची पूजा करतात। त्यांना काय असतं, काय अडचण आली तर त्या ठिकाणी कुठला आधार पाहिजे असतो, म्हणून देवाचं जे वाक्य देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी, असे लाखो भक्त असताना त्यांच्यावरती कुठं चुकीच्या पद्धतीनं टीका करायची। तुमची लायकी आहे का टीका करण्याची? तुम्ही कोण आहात? मग आचारवीरांना त्या ठिकाणी काहीतरी बोलायचं आणि त्याची प्रसिद्धी मिळवायची। खरं तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे हिंदू राष्ट्र म्हणून जगभरात गणलं जातं। आणि असं असताना हिंदूंच्या भावना दुखायचं काम हे नालायक मंडळी करतात। कुठतरी काहीतरी बोलायचं आणि बोलल्यानंतर विपरीत काही गोष्टी घडल्या तर त्या चुकीच्या घटना घडवायच्यात हे होत असताना ते वाचारवीर बोलून त्या ठिकाणी सामाजिक भावना, सामाजिक सलोखा बिघडण्याचा प्रयत्न करतात। अशा लोकांचे तोंड ठिचले पाहिजे या भूमिकेतनं आज सगळ्यांनी एकत्र येऊन सासवड या ठिकाणी जो त्या ठिकाणी ज्ञानेश महाराव आहे त्याचा जाहीर निश्चय केला आहे। आधी आम्ही सगळ्यांनी ठरवतोय भविष्य काळामध्ये असं कोण समाजाबाबतीत बोलल, असं कोण धार्मिक भावना दुखाकरता बोलल, त्या लोकांना त्या ठिकाणी त्यांची तोंड सरकली पाहिजेत, त्यांची परत हिंमत झाली नाही पाहिजे। शेवटी आमची श्रद्धा आहे, आमच्या श्रद्धास्थानावर कोणी गाव घालत असेल तर निश्चित आम्ही सगळे हिंदू समाज, हिंदू तरुण वर्ग किंवा बाकी सगळे मंडळी आम्ही स्वस्थ वाचणार नाही। आम्ही सगळे एकत्र येऊन या ज्ञानेश महाराजांचा जाहीर निषेध करतो। धन्यवाद।